ते मी लावते. अरे मी घेत. अगं ते तू चल. सोन्यासारखी चाळ आहे ना, आणि त्यातून सोन्यासारखी माणसं आहेत. म्हणून तर इथनं पाय निघत नाही ना पक्या. घर काय रे, मिळेल कुठे ते. कुठल्याही चार भिंतींना घर म्हणता येईल, पण इथली माणसं नाही मिळायची. पण काय तुला एक सांगू, तू जिथं कुठं जाशील ना परत राहायला, तिथं तू तुझी माणसं जमा कर. हा म्हणजे तुझा स्वभाव तसा एक नंबर. अरे आपली ताई एक नंबर आहे. पुरे पुरे. अब त्या भाऊजींचं तसं नाही. ते एकदम अँग्री, एकदम रागीट. बरं काय तुझ्या त्या घरमालकाला देऊन टाकू का मी खर्चा पाणी, म्हणजे टेन्शनच खाला. असं काही करणार नाही असं तू. नाही म्हणजे परत डोळेवर करून बघणार नाही ना तुझ्या घराकडे. मग तुला पाहिजे तेवढे दिवस राहतो. नको, असं काही करायचं नाहीये पक्या. चांगल्या मार्गाने काहीतरी होतंय का ते बघूया. आणि अरे वेळ आहे आपल्या हातात. तू नको काळजी करूस, होईल काय ते. ठीक आहे, चल जातो मी. नाक्यावर पण जायचंय, पोरं वाट बघतो. हो. हे घे. चल. आणि लवकर जा, घरी उगाच भटकत बसू नको. हो जातो. चल दिवसदार. अरे चा अण्णा, काय आज हिरोईन एकटीच? हिरो पण आहेत? हिरो यायचे अजून. हो. येत. बरं. लक्ष्मी, ये ग. मनीषा, आलीस का? हो अगं आत्ताच आले. अगं खीर आणलीये तुझ्यासाठी. आणि सकाळी मला न सांगताच गेलीस तू. अगं गडबडीत विसरलेच. काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही प्रॉब्लेम काही नाही. ते अगं सरळ केसांचं गंगावन आहे ना, तसं मला दुसरं बनवून घ्यायचंय, ते सांगायचं होतं तुला. सरळ केसांचं गंगावन? हो अगं, मागच्या आठवड्यापासून ते सापडतच नाहीये. अगं बाई, हो का? हा, राहिलं का कुठे? काहीच कळत नाहीये. मी तेच विचारायला आले होते तुला. तेव्हा सुहास भाऊजी म्हणाले तू गेलीस म्हणून. अगं हो, मी निघाले ना तेव्हा ते होते घरी. ए, आई बाबांशी बोललीस सगळं? हो. काय म्हणाले? काय म्हणणार, एकदम कोणालाच काही सुचत नाही. तर काळजी वाटून राहील त्यांना. इथं वाटणारच. पण अगं अचानक कळलं असतं ना तर जास्त धक्का बसला असता. बाबांना तर नक्कीच. आणि वैभव भाऊजींना? वैभवला न सांगण्यामागे काहीतरी कारण आहे. बाबांपासून लपवण्यामागे काहीच कारण नाहीये. काय विचार करतेस ना तुझं तुलाच माहिती बाई. अगं म्हणून तर त्यांच्या कानावर घातलंय. तेही काहीतरी विचार करतील. कदाचित त्यांनाही काहीतरी उपाय सुचेल. अगं त्यांच्या आजूबाजूला कुठे घर असेल तर बघ ना. मनीषा, मी ही चाळ आणि हे घर सोडून जाणार नाही. अगं पण मग काय करणार आहेस तू? ते मला नाही माहित, पण मी घर सोडून जाणार नाही हे नक्की. जस जसं मी या गोष्टीचा जास्त विचार करते ना, तस तसं मला हे जास्त जाणवतंय. मला माहितीये कदाचित तुला माझं बोलणं विचित्र वाटत असेल, पण मी काहीतरी करीन. विश्वास ठेव. आणि वैभवला या सगळ्यात न अडकवता करेन.